मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने मार्केट करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतो. तर एक्झॅक्टली बघा, आपण ज्या पद्धतीने काल प्रोडिक्शन केलं होतं त्या पद्धतीने मार्केटनं अनएक्सेप्टेड गॅप अप केलेला आहे. आपण प्लॅनिंग केलं नव्हतं की गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल. आपला व्ह्यू एवढाच होता की मार्केटमध्ये वर्किंग केलं तर इथून इथे यायला पाहिजे, असा एक छोटासा व्ह्यू होता. तर फ्लॅट ओपन झालं असतं तर मार्केटमध्ये गॅप अप दाखवलेला आहे. आता हे गॅप अप अजून आहे तसं कंटिन्यू राहील किंवा नाही, हा जरासा प्रश्नचिन्ह आहे. पण आपण विकली प्रिडिक्शन मध्ये आपण ऑलरेडी बोललोय की आपल्याला मार्केटला कुठल्या साईडला पाहायचं. जर तुम्ही बघितलं नसाल तर मागचा व्हिडिओ जाऊन एकदा चेक करा. त्याच्यामध्ये मी क्लिअर कट सांगितलं की ह्या वीक मध्ये आपल्याला कुठल्या साईडला जास्त वर्किंग करायचं आहे आणि कुठल्या साईडला जास्त राहायचं आहे. तर एक्झॅक्टली बघा, हा नो ट्रेडिंग झोन आहे. परफेक्टली वर्किंग केलंय. फक्त आपण याला ब्रेक व्हायची वाट पाहायची आहे. एकदा ब्रेक झाली की आपला कॉल एकदम बेस्ट एंट्री आहे आणि इथे एक बेस्ट एंट्री आहे. ओके, ह्या दोन एंट्री आपल्या कॉल साईडला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. जरा पुट साईडला जर तुम्ही ते बसत असाल तर एकतर कमी लॉटने घ्या आणि एकतर स्टॉप लॉस आपल्याला ट्रेल करायचं एंट्री करायची आहे. जर तुम्ही ह्या साईडला पण खाली पुट साईडला जर बसत असाल तरी तुम्ही तर स्टॉप लॉस ट्रेल करत एंट्री केलं तरी, सॉरी, स्टॉप लॉस ट्रेल करत तुम्ही एखादा ट्रेड होल्ड ठेवा. जास्त पूर्ण ट्रेड होल्ड ठेवायचा प्रयत्न करू नका. हे झालं निफ्टी. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. प्लस आज आपण एक स्टॉक्स बघणार आहे, जो स्टॉक्स तुम्हाला उद्यासाठी एक चांगल्या पद्धतीने एक मुवमेंट देऊ शकतो आणि चांगलं टार्गेट पण देऊ शकतो. आता तो पाहण्यासाठी एकदा एंट्री कुठे घ्यायची आणि एक्झिट कुठे करायचं हे आपण एकदम बँक निफ्टी नंतर पाहायचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पण नक्की पहा. तर एक्झॅक्टली पहा, आता बँक निफ्टी ह्या ठिकाणाहून कॉल साईडला जाईल म्हणून ऑलरेडी आपण प्रिडिक्ट केलं होतं. ह्या ठिकाणून पहिलं टार्गेट आणि सेकंड टार्गेट ऑलमोस्ट फर्स्ट टार्गेट डन केलाय. सेकंड टार्गेट माझ्या हिशोबाने उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन करू शकतात. एकदा ह्या झोनला परत मार्केटने ब्रेक केले की तुम्हाला आहे तसे तर पहिला कॉलला एंट्री करायची आहे. एकदा कॉलला एंट्री केलं की फर्स्ट टार्गेट 52,038. बघता बघता मार्केट तिथे पण जाऊ शकतं. तुम्ही म्हणजे ह्या झोनच्या वरती चांगलं बेस्ट बाईंगसाठी मुवमेंट बघितलं तरी पण काही हरकत नाही. बँक निफ्टी आपल्याला उद्या मुवमेंट तर चांगली देऊ शकते. आता उद्या हा मार्केटचा एकदम बेस्ट वे राहणार आहे, कारण परवा एक्सपायर राहणार. परवा एक्सपायरीमुळे उद्या जरा प्रीमियम डेकेज जास्त होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे एक तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ही लेवल तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला एक फ्युचरमध्ये पण एक लेवल शोधायची आणि त्या फ्युचरमध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात करायचं आहे. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला जास्त पैसा मिळू शकतो उद्यासाठी. कारण जर तुम्ही बँक निफ्टीचा ऑप्शन वगैरे निवडला तर त्याच्यामध्ये प्रीमियम डेकेज जास्त होण्याचे चान्सेस आहेत. कारण ज्या वीकमध्ये सुट्टी असते त्या वीकमध्ये जास्त प्रीमियम डेकेज जास्त होतो. ओके, हे झालं बँक निफ्टी निफ्टीचं. आता आपण एक स्टॉक्स पाहूया जो आपल्याला उद्या चांगल्या पद्धतीने मुवमेंट देऊ शकतो. तर उद्या किंवा परवा एक 2 दिवसासाठी आपण हा स्टॉक धरलेला आहे. तर हा गिंडल म्हणून स्टॉक आहे, तो ऑलरेडी एक सपोर्ट झोनला टच करून रिव्हर्सल चालला. म्हणजे 585 हा झोन त्याचा एक बाईंग झोन आहे. त्या बाईंग झोन पासून मार्केटने ऑलमोस्ट एक चांगला पुलबॅक दिलाय. माझ्या हिशोबाने परत एकदा पुलबॅक व्हायला पाहिजे. आता ह्याचा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस समथिंग तुमचा 580च्या खाली येणार आहे. तिथे तुम्ही 580च्या खाली गेला की तुम्ही क्लोज करून टाका. आता ह्याच ठिकाणी तुम्हाला फ्लॅट फ्लॅट ओपन झालं तर तुम्ही डायरेक्टली ते एंट्री केलं तरी चालू शकतं, किंवा ह्या ठिकाणी परत जर आलं तर परत ह्या ठिकाणी एंट्री केलं तरी चालू शकतं. ह्याचं जे फर्स्ट टार्गेट राहील ते ऑलमोस्ट हेच राहणार आहे. म्हणजे मार्केट इथंपर्यंत जाऊ शकतं. तुम्ही एक 603 605 पर्यंत क्लोजिंग केलं तरी चालू शकतं. तुमची एंट्री 585 86 पण घेतलं तरी चालू शकतं. म्हणजे 5 पॉईंटच्या रिस्कवर आपल्याला 20 पॉईंट जरी कॅप्चर केलं तर 1:4 आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो उद्यासाठी होऊ शकतो. 2-3% जरी आपल्याला सहज उद्या रिटर्न देऊ शकतो उद्या किंवा परवा. ओके, हा हा झाला स्टॉक्स. तर अशा स्टॉक्ससाठी दररोज दररोज आपण स्टॉक्स असेच देणार आहे. तर यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, नक्की एक चांगली कमेंट करत राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. ओके, थँक्यू.